नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दसऱ्याच्या या मंगलमय दिवशी सत्याचा विजय, आनंदाचा उत्सव आणि सुख समृद्धीचा वर्षाव तुम्हा सर्वांच्या जीवनात नांदो हीच सदिच्छा आहे। तर प्रेक्षकांना वळूयात आपल्या आजच्या या एपिसोडकडे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत आणि आजच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात। आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर इकडे मात्र जो पार्थ आहे, पार्थ थोडासा चिडचिड करत असतो। रम्याला तो बोलत असतो, रम्या एवढा ॲटिट्यूड ठेवून वागायची काही गरज नाहीये, जरा बोलताना रिस्पेक्ट ठेवून इतरांशी बोलत जा असं त्याचं म्हणणं असतं आणि तो ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगण्याचं काम करत असतो। आता हे सगळं काही बोलत असताना त्याला मात्र ठसका लागतो आणि त्याला ठसका लागल्यानंतर इकडे जी काव्या आहे काळजीपोटी त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडते। आता पाण्याचा ग्लास पकडल्याबरोबरच इकडे मात्र मानिनी लगेचच तिच्या हातातून जो पाण्याचा ग्लास आहे तो पाण्याचा ग्लास काढून घेते। आता तिने पाण्याचा ग्लास काढून घेतल्याबरोबर ती स्वतः पार्थला पाणी देत असते। आता तिनं तर पाणी दिलेलं असतं पार्थला आणि त्यानंतर इकडे लगेचच मानिनी म्हणते, जरा पार्थ शांत हो। तेव्हा तो म्हणतो, आई तू ह्यांची शिक्षा माफ करायला नको होतीस, तू ह्यांची शिक्षा माफ केलीस ना, त्यामुळे यांचा हा ॲटिट्यूड वाढलेला आहे। सोबतच इथे काव्या कसलाच विचार करत नाही आणि नाश्त्याची प्लेट तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते। आता पार्थ म्हणतो, बघितलंस ना आई, इतरांना त्रास होऊ नये म्हणून काव्या शेवटी त्यांच्या नाश्त्याची प्लेट घेऊन खोलीमध्ये गेलेल्या आहेत असं इथे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे लगेचच मानिनी त्याच्याकडे पाहत असते। तर ह्यांच्या हालचाली, हावभाव हे सगळं वसू आणि रम्या टिपत असतात। त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे म्हणून। तर आपण इकडे पाहतो की आता भास्करचा जीवाला कॉल आलेला असतो। तेव्हा जीवा म्हणत असतो, गुड मॉर्निंग सर। तर भास्कर म्हणतो, अरे मी तुझा काका आहे आणि तू मला गुड मॉर्निंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नको बरं बोलत, मला तू सरळ सरळ काकाच म्हण, अरे मी तुझा काका आहे ना, असं इथे आता ते बोलत असतात। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो, हो हो सॉरी 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 हां। तेव्हा हे बघ, इथे तुझ्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी मी एक जागा बघितलेली आहे। तेव्हा जीवा म्हणत असतो, हो काका, तुम्हाला ना मला एक गोष्ट सांगायची आहे। माझ्याकडे खूपच सुंदर आणि अगदीच रिकामा प्लॉट आहे आणि तो प्लॉट आपण नक्कीच वापरू शकतो असं म्हटल्यानंतर इकडे आता ते म्हणत असतात, हो का, आयडिया तर छान आहे, चालेल ना, मग तू ऑफिसला ये, आपण ऑफिसला आल्यानंतर सगळं काही डिस्कस करूयात। पण एक गोष्ट सांग की कोणती जागा आहे? मी तुम्हाला सांगतो ना काका, तुम्हाला मी जी जागा दाखवणार आहे ना, ती जागा तुम्हाला नक्कीच आवडेल। बरोबर ठीक आहे यंगमॅन, लवकरात लवकर ये ऑफिसला आल्यानंतर आपण नक्कीच बोलूयात। आता इकडे ह्या दोघांचं बोलणं जे आहे ते नंदिनीच्या थोडंसं कानावरती पडलेलं असतं। आता नंदिनीच्या थोडंसं कानावर पडल्यानंतर नंदिनी मात्र ह्याला विचारणार असते की ती जागा कोणती आहे, कारण इकडे आता भास्करने त्याचा खेळ खेळायला सुरुवात केलेली असते। पण ही गोष्ट मात्र जीवाला आतापर्यंत तरी समजलेली नसते। जीवा अगदीच अंधारामध्ये असतो, पण भास्कर खूप चालाक आहे। भास्करने ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, काय करायच्या हे सगळं अगोदरच आखून ठेवलेलं आहे। त्यामुळे जीवा, आपण मला एक गोष्ट सांग, नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि ती ॲग्री झाली? नाही म्हणजे हो तशी ॲग्री झाली, पण हे बघ जीवा, मला एक गोष्ट तुला सांगायची आहे, बायकोला दुखावून कुठलीच गोष्ट करू नकोस आणि ती जर ॲग्री नसली तर ह्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस। तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नाही काका, तुम्ही नका काळजी करू। पण भास्कर म्हणत असतात, नाही तुझ्या ह्या नाही हो करण्यावरून मला एक गोष्ट कळलेली आहे की नंदिनी तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बहुतेक सपोर्ट करत नसावी। तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नाही तसं काही नाहीये। अरे तसं कसं काही नाहीये? मग आता मी जी जागा सांगणार आहे। तेव्हा जीवा म्हणत असतो, मी तुम्हाला आल्यावर इन डिटेलमध्ये सगळं त्या जागेबद्दल सांगतो, माझ्याकडे खूपच भन्नाट आणि चांगली जागा आहे असं इथे तो बोलत असतो। आता तेवढ्यातच नंदिनी आलेली असते आणि नंदिनी जीवाचा फोन ऐकलेला असतो। तो फोन ठेवतो तेव्हा नंदिनी लगेचच म्हणत असते, कोणत्या जागेबद्दल बोलताय तुम्ही आणि कोणती जागा आणि फोन कोणाचा होता? आणि तेव्हाच इकडे जीवा म्हणत असतो,
काय ग, माझं बोलणं चोरून ऐकत होतीस? तेव्हा नंदिनी म्हणते, काही काय म्हणताय, मी येत होते तर तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. आता इकडे आपण पाहतो की काव्या खोलीमध्ये आलेली असते आणि काव्या खोलीमध्ये येऊन खूप रडत असते. तिला वाईट वाटत असतं. आता ती म्हणत असते, मानिनी काकूंना काय झालंय, मी साधी पारची काळजी सुद्धा घेऊ शकत नाही का? त्यांना ठसका लागला होता म्हणून मी फक्त पाणी द्यायला हात पुढे केला होता, पण तेवढं सुद्धा मानिनी काकू हे सगळं सहन करणार नाहीयेत का? काय झालंय मानिनी काकूंना? त्या अशा माझ्यासोबत का वागतायत? पारची काळजी घेऊ सुद्धा नको का मी? फक्त त्यांनी मला त्यांच्या जवळ मी जात सुद्धा नाहीये, पण ह्या सगळ्यामुळे माझी खूप घुसमट होती. मला हे सगळं कोणाशी तरी बोलायला हवं. तेव्हा लगेच तिला अनिशा आठवते आणि लगेच बेडवरून उठून मोबाईल घेऊन अनिशाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. अनिशाला कॉल केल्यानंतर म्हणत असते, अनिशा आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. तेव्हा अनिशा म्हणते, काय झाले? तुला सांगितलं ना मी, आत्ताच्या आत्ता घरी निघून ये म्हणून यायचं. असं म्हणून ती लगेचच अनिशाला ताकीद देत असते की तिने ताबडतोब घरी यावं म्हणून. आता अनिशा सुद्धा लगेचच इकडे यायला तयार झालेली असते. तर आपण पाहतो की इकडे जीवा म्हणत असतो, अगं अगं काय झालं, मी मस्करी करत होतो. ठीक आहे ना, ऐकलंस तर ऐकलंस, मग मी तुम्हाला तेच विचारते, तुम्ही कोणत्या जागेबद्दल बोलत होतात? तेव्हा इकडे तो म्हणत असतो, अगं ते लो कॉस्ट हाऊसिंगसाठी एक जागा आहे ना, पण ते मी आत्ता नाही सांगणार आहे तुला, ते सरप्राईज आहे. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांग. तेव्हा जीवा म्हणतो, मला एक गोष्ट सांग नंदिनी, काय ग ते आनंद निवासच्या 10th अॅनिव्हर्सरी उद्याच आहे ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो बघा ना, 10th अॅनिव्हर्सरी उद्याच आहे आणि मला त्या ॲग्रीमेंटचं पण रिन्यू करायचं आहे. तर त्या मालकाशी कॉन्टॅक्टच होत नाही, ते ट्रॅव्हलिंगमध्ये असल्या कारणाने. तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो, असं कसं होत नाही? हो, मी त्यांनी खूप जास्त कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण बघा ना, अजून तर ते होतच नाहीये काही. पण जीवा, एक तुमच्या गोष्ट लक्षात आहे ना, उद्या 10th अॅनिव्हर्सरी आहे आणि 10th अॅनिव्हर्सरी असल्या कारणाने तुम्हाला तिथे यायचं आहे, तुम्ही तिथे असायला हवे, तर समजलं? तेव्हा जीवा म्हणतो, बापरे सॉरी नंदिनी, मला ना नाही जमणार आहे, कारण ना माझ्या मागे खूपच उद्या लोड आहे आणि वर्कलोड पण खूप आहे, तू बघतेस ना माझी किती धावपळ आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हे काय जीवा नवीनच, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. उद्या मला तिथे 10th अॅनिव्हर्सरीला तुम्ही हवे आहात. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज ग, एवढी समजूतदार आहेस, मग एवढी गोष्ट का नाही समजून घेतेस तू? असं म्हटल्यानंतर आता इकडे नंदिनी म्हणत असते, नाही मी तुमचं काही ऐकणार नाहीये आणि मी तिथल्या लोकांना काय उत्तर देऊ? त्या लोकांना एवढी तुमची सवय झालेली आहे, मग त्यांना काय सांगणार आहे? अगं नंदिनी प्लीज. आता नंदिनी म्हणते, ठीक आहे माहिती आहे मला, आता काय 2 दिवस झालं तुम्ही काम करायला लागलेला नाही आहात, आता एवढा लगेच तुम्ही बिझी झालेला आहात, असू देत, बघेल माझं मी काय करायचं ते. असं म्हणून लगेचच ती बाजूला जाते. तेव्हा जीवा मात्र तिला मस्का मारत असतो आणि समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी तिची कपाटामधून पर्स घेते आणि आनंद निवाससाठी निघालेली असते. आता ती लगेच निघून जाते. जीवा म्हणत असतो, किती चिडतेस ग नंदिनी, पण उद्या मी जेव्हा येणार आहे तेव्हा तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद जो आहे ना, तो मला पाहायचा आहे आणि म्हणून मी आता थोडीशी तुझी मजा मस्ती केलेली आहे. उद्या 10th अॅनिव्हर्सरी असणार आहे आणि मी जेव्हा येईल ना तिथे आणि मी येणार नाही असं कसं होईल ग नंदिनी? अगं तुझ्यासाठी काही करायला हा जीवा एका पायावर तयार आहे, मी तर तिथे नक्कीच येणार आहे, असा जीवा इथे मनाशीच बोलत असतो. तर आपण पाहतो की आता रम्या वसू त्यांच्या खोलीमध्ये गेलेले असतात. रम्या म्हणत असते, आई तू एक गोष्ट पाहिलीस का? तेव्हा वसू म्हणत असते, हो तू सुद्धा तीच पाहिलीस ना? कोणती सांग ना? अगं मानिनी एव्हा ना आपल्या सुनेचा खूप पुळका असतो तिला, पण आता तू बघितलंयस ना की ती काव्याला एक शब्दही बोलली नाहीये ना, ती काव्याची बाजू घेतली ना तिच्या बाजूने काही बोलली. काय झाले काही कळत नाही. पण रम्या तुला एक गोष्ट सांगू का, ह्या दोघींचं चांगलंच काहीतरी बिनसलंय बघ, ह्या दोघींमध्ये काहीतरी गुपित आहे. मानिनी असं काहीतरी आपल्यापासून सगळ्यांपासून जे लपवते तिला ते सांगता येत नाहीये, ह्या दोघींचं काहीतरी झालेलं आहे. तेव्हाच आता रम्या म्हणते, हो मी सुद्धा अगदीच तसंच बघितलेलं आहे. कारण आई तुला एक गोष्ट लक्षात येते का, आतापर्यंत मानिनी मामीला तिच्या सुनांचा खूप पुळका असायचा आणि मानिनी मामीला तिच्या सुनाचा खूप पुळका असून सुद्धा आता ती एकदमच शांत बसलेली आहे आणि शांत बसून सुद्धा ती ह्या सगळ्या काही गोष्टी अशा करत आहे. तर मग काय करायचं काहीच कळत नाहीये. आता इकडे मात्र रम्या जी आहे ती ह्या सगळ्या गोष्टी वसूला सांगत असताना वसू म्हणत असते, पण असू देत ना, आयतच कुलीत तर आपल्या हातात मिळतंय ना, आता हे सगळ्या गोष्टीचा आपण चांगलाच फायदा करून घ्यायचा, असं इथे ती बोलत असते. म्हणते, तुला माहिती का रम्या, ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ना, त्या गुपितामुळे आपल्याकरिता काहीतरी वेगळे आणि नवीन दरवाजे उघडले जातील आणि आपण त्याच गोष्टीची वाट पाहायची आहे. तर आपण इकडे पाहतो की आता अनिशा काव्याकडे येऊन पोहोचलेली असते आणि अनिशा काव्याकडे येऊन पोहोचल्यानंतर ती म्हणत असते,
लगेचच अनिशाला म्हणत असते, काय करू मला काही कळत नाही, माझी खूप घुसमट होते ग, मानिनी काकूला माझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. आणि तेव्हा अनिशा म्हणत असते, माझी सगळी चूक आहे, त्या दिवशी जर मी गुपचूप कॅफेला आले असते ना तर हा मोठा गैरसमज झालाच नसता आणि इथे हे सगळं काही झालंच नसतं. तेव्हाच आता काव्या म्हणत असते, हो हे सगळं काही झालंच नसतं. आणि तेव्हा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांग काव्या, तू इथे जीवाचं नाव घेणारच नाही आहेस का? तेव्हा काव्या म्हणते, मी कशी जीवाचं नाव घेणार आहे सांग ना. अगं जीवाचं नाव घेतलं तर घरातील वातावरण किती बिघडेल, सोबतच माझ्या नंदिनीताईचा संसार तो सुद्धा पूर्ण बिघडेल, मग मी असं कसं करू शकते. तेव्हा अनिशा म्हणते, वेडी आहेस का तू, तुला कळतंय का तू काय करतेस आणि काय नाही ते, मूर्खासारखी वागू नकोस. अगं मग काय त्या जीवाला तू असंच सोडून देणार आहेस आणि अशीच घुसमटत राहणार आहेस का? सगळ्यांच्या इथे तक्रारी तू एकटीच घेणार आहेस का? मानिनी काकूंचा राग हे सगळं तू एकटीच ओढून घेणार आहेस का? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जीवा सुद्धा तेवढाच जिम्मेदार आहे ना. मग तू त्याचं नाव का बरं घेत नाहीयेस? तू त्याचं नाव सांग आणि मोकळी हो. आणि नाहीतरी कसं सिद्ध करणार आहेस स्वतःला की तुझं लग्न अगोदर कोणत्या मुलाबरोबर अफेअर होतं आणि आता तुझा काहीही संबंध नाही, हे कसं सिद्ध करणार आहेस? जीवाचं नाव न घेता तुला सिद्ध करता येणार आहे का? तेव्हाच आता काव्या म्हणत असते, तू अनिशा वेडी आहेस का? अगं जीवाबरोबर माझ्या ताईचं काहीतरी नातं आहे आणि दोघांचा संसार इथे जोडला गेलेला आहे. मग मला एक गोष्ट सांग, तसंही आता सांगूच नको, म्हणजे घटस्फोट होईपर्यंत तू सांगणारच नाहीयेस का? तसंही तुम्हा दोघांचा घटस्फोट तर होणारच आहे ना, ही गोष्ट तर नक्कीच आहे ना. असं इथे ती बोलल्यानंतर इकडे मात्र आता काव्या म्हणत असते, नाही सांगू शकत. तुला एक गोष्ट सांगू का, जीवा खूप जास्त बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये ते बदल मला नंदिनीताईमुळे झालेले दिसत आहेत. तुला नाही माहिती, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आतापर्यंत जो जीवा काहीही करत नव्हता, तो जीवा आता इथे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतोय, धडपड करतोय, इथे काम करण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते, तुला नाही माहिती, मी जीवामध्ये झालेले बदल बघितलेत. तो इथे आता फक्त आणि फक्त नंदिनीताईमुळे आणि नंदिनीताईच्या त्या गोष्टीमुळे, तिच्या स्वभावामुळे तो इथे बदलतोय. मग जर त्या दोघांचं आयुष्य मार्गी लागत असेल तर मग मी हे गोष्ट नाही घेऊ शकत. फक्त जीवा हा 2 अक्षरांचा शब्द आहे, पण त्यामुळे पूर्ण घर कोलमडू शकतं, असं आता काव्य इथे बोलत असते. तर आपण पाहतो की आता जो जीवा आहे तो भास्करच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेला असतो आणि दोघे समोरासमोर उभे असतात. आता इकडे लगेचच जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, माझ्याकडे लो कॉस्ट हाऊसिंगसाठी खूप मोठी जागा आहे. तेव्हाच भास्कर म्हणतात, कोणती जागा आहे ते तरी सांग. वाडीचा खूप मोठा प्लॉट इकडे आहे आणि तुम्हाला सांगू का आणखी एक गोष्ट, बाबांनी तो प्लॉट इथे माझ्याच नावावर केलेला आहे, मग तर कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा इकडे भास्कर म्हणतात, पण त्या जागेवर ते कसली तरी केस चालू होती ना. नाही, ती केस आम्ही जिंकलेलो आहोत आणि हे सगळं मागच्या महिन्यातच झालेलं आहे. आणि तेव्हा हे आता खूप इझी होणार आहे आणि तिथे खूप मोठं इथे म्हणजे रिकामी जागा आहे, त्यामुळे माझं लो कॉस्ट हाऊसिंग तिथे नक्कीच होऊ शकतं, उभा राहू शकते, असं इथे ते बोलतात. अरे जीवा, एक मिनिट मला एक गोष्ट सांग, आपल्याला हे जे काही लो कॉस्ट हाऊसिंग जे आहे ते इथे मुंबई शहरामध्ये करायचं आहे का तिकडे कोल्हापूरला जाऊन करायचं आहे? अरे तू वेडा आहेस का? आपल्याला हे जे काही लो कॉस्ट हाऊसिंग आहे ना ते इकडे मुंबई शहरामध्ये करायचं आहे, ना की आपल्याला तिकडे याच्यामध्ये जाऊन करायचं आहे. तू का समजून घेत नाहीयेस? तेव्हाच आता जीवा म्हणत असतो, अरे कोल्हापूरला नाही चालणार आहे. हो, पण मुंबईमध्ये जागा नाहीये ना. अरे तू कशाला काळजी करतोयस, माझ्याकडे आहे ना. इथे मुंबईमध्ये माझ्याकडे खूप मोठी जागा आहे, समोर भव्य समुद्र आहे आणि खूप सुंदर अशी जागा आहे, रिकामा प्लॉट आहे. पण त्याचं काय आहे ना, तिथे कोणीतरी राहत आहे बहुतेक. आपल्याला थोडासा एरिया जो आहे ना तो इथे रिकामा करावा लागणार आहे आणि तो एरिया एकदा का रिकामा झाला की मग सगळ्या गोष्टी इथे आता व्यवस्थित आणि योग्य होतील. जागा कुठे आहे, काय आहे, तुम्ही सांगू शकता का? तेव्हा भास्कर म्हणतात, अरे ॲक्च्युली काय आहे ना, ती जागा जर जी आहे ना ती मी डायरेक्टच जाऊन नाही पाहिली, पण इथे माझ्याकडे मॅप आहे ना, त्या मॅपवर आपण ती जागा पाहू शकतो आणि एकदा का त्या जागेवरती आपलं लो कॉस्ट हाऊसिंग वगैरे इथे झालं ना तर मस्त त्या जागेला इथे जन्मेजा लो कॉस्ट हाऊसिंग असं नाव देता येईल. तर इकडे आपण पाहतो की आता इकडे अनिशा म्हणत असते, मग तू मला सांग
सांग, जर तू तुझ्या नंदिनीताईचा संसार वाचवण्यासाठी त्या जीवाला असंच फिरू देणार आहेस आणि सगळा आरोप तू स्वतःवर घेणार आहेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे तू कसं सिद्ध करणार आहेस ती तरी आयडिया आहे का तुझ्याकडे? तू अशी का वागतेस हे तर मला अजिबात कळत नाहीये. वेडी आहेस का तू काव्या? तेव्हाच काव्या म्हणते, नाही माहिती मला, पण मी आता कोणाला काहीच नाही सांगणार आहे. मला एक गोष्ट सांग काव्या, तुला पार्थपासून वेगळं केलंय आणि पार्थपासून वेगळं केल्यानंतर तुला काहीच वाटत नाहीये. तेव्हा काव्या म्हणत असते, अगदी रडकुंडीला आलेली असते बिचारी. ती म्हणते, मला कशाला काय वाटेल, मी काय प्रेमात पडले नाहीये पार्थ देशमुखांच्या. असं म्हटल्यानंतर आता अनिशा तिला पुन्हा म्हणत असते, नक्की तू खरं सांगतेस? तेव्हा काव्या पुन्हा म्हणते, हो मी अगदी खरं सांगत आहे. तेव्हा अनिशा म्हणत असते, ठीक आहे ना, हे मी लक्षात ठेवते, पण हीच गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेवायची आहे, समजलं तुला? असं म्हटल्यानंतर काव्या अनिशाकडे पाहत असते. तर आपण इकडे पाहतो की आता हे दोघे जण हसत असतात. तेव्हा खरं तर जीवा म्हणत असतो, नाही 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 काका, तुमचं काहीतरी चुकते. मला हे जे काही लो कॉस्ट हाऊसिंग आहे ना, ते मला बायकोच्या नंदिनीच्या नावाने काढायचं आहे, नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग. कारण ह्या सगळ्या गोष्टी मागे ती माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभी राहिलेली आहे, आणि ती माझ्या पाठीशी एवढी खंबीरपणे उभी राहिलेली असल्या कारणाने मला हे सगळं श्रेय तिला द्यायचं आहे. आणि तेव्हा लगेचच आता इकडे जे काका आहेत, भास्कर आहे, तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टीचा श्री गणेशा आपण उद्याच करूयात, आपण उद्या जाऊयात ती जागा पाहण्यासाठी. तेव्हा जीवा पुन्हा म्हणत असतो, नाही काका, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तेव्हा इथे ते म्हणतात, आता कसला प्रॉब्लेम आहे? त्याचं काय आहे ना काका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे मला उद्या जमणार नाहीये, कारण इथे उद्या ना मला एक खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि त्यामुळे मला उद्या जमणार नाहीये. प्लीज आज जायचं का आपण बघायला? आता जाऊ शकतो आपण बघायला, कारण उद्या ना मला नंदिनी सोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे. उद्या तिच्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे आणि मला तिथे असणं खूप गरजेचं आहे. प्लीज उद्या नको ना. तेव्हा इकडे आता भास्कर म्हणत असतात, अरे उद्या नको कसं? आता हे बघ, आत्ता आपल्याला उद्या जर गेलं तर ती सगळी जागा वगैरे बघता येईल, पण आत्ता आपल्याला नाही. थांब, मी 1 मिनिट एक काम करूयात. पण काका मला एक गोष्ट सांगा, ती जागा एक्झॅक्ट कुठे आहे ते तुम्हाला सांगता येईल का? तेव्हा इकडे ते थोडीशे त्या एरियाचं नाव घेतात. पण भास्कर किती शहाणा आहे बघा ना, एवढा सगळा मोठा प्रोजेक्ट करतोय किंवा एवढं सगळं आहे, तर ॲक्च्युली तो रिअलमध्ये तिथे जाऊन फिजिकली तो तिथे जाऊन अशी जागा त्यांनी पाहिली नाही असं त्याचं म्हणणं असतं. तो म्हणतो, खरं तर हे सगळं माझ्या स्टाफला माहिती आहे, मी स्वतः तिथे गेलो नाहीये आणि स्वतः मी तिथे जागा ती पाहिली नाहीये, आणि त्यामुळे मी तुला हे सगळं इन डिटेलमध्ये नाही सांगू शकत. पण थांब, मी ना माझ्या स्टाफला कॉल करतो. पण आता काय ना, त्यांचा लंच ब्रेक झालेला असेल, मग करू का? तेव्हा जीवा म्हणतो, नाही असू देत ना, त्यांचा लंच ब्रेक, बिचारे जेवतायत ना, नको त्यांना डिस्टर्ब करायला, असं इथे तो बोलतो. तेव्हा लगेच मग ठीक आहे, आपण उद्याच ती जागा फिक्स बघायला जायचं आहे, समजलं तुला? एक काम कर, तू आता ह्या पेपरवरती सह्या कर, आणि ह्या पेपरवरती सह्या केल्यानंतर एक गोष्ट आपण इथे चांगलीच करायची आहे, आणि ती म्हणजे की एकदा का ह्या पेपरवर सह्या झाल्या की मग सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तू लगेचच तुझं काम करायला सुरुवात करू शकतेस. आता इकडे आपण पाहतो की उद्या 10th ॲनिव्हर्सरी आनंद निवासमध्ये असल्या कारणाने नंदिनी मात्र खूपच तयारी करत असते. नंदिनी आता इकडे पाहत असते की जे काही दादा वगैरे आहेत त्या फुलांच्या माळा वगैरे हे लावत असतात आणि सांगत असते ती सगळी व्यवस्थित काळजी घ्या, नाही तर लास्ट टाइम कसं झालं होतं ना, तेव्हा ते दादा म्हणतात, होत आहे लास्ट टाइम तेव्हा तुम्ही खूप घाबरल्या होत्या ना, आनंद नाव खाली पडलं होतं म्हणून. आणि तेव्हा तिला तो जीवा आठवत असतो. तिला आता लगेचच जीवाची काळजी वाटते, आठवण येते, म्हणून ती जीवाला फोन करत असते. आणि त्याच वेळी नंदिनी इथे फोन करते जेव्हा जीवा त्या पेपरवरती साईन करायला लागलेला असतो. आता त्या पेपरवर साईन करत असताना फोन आलेला असतो. तेव्हा इकडे लगेच जीवा मोबाईल काढून घेतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट, हा नंदिनीचाच कॉल आहे. तेव्हा तो भास्कर म्हणतो, अरे फोन बाजूला ठेव, अगोदर साईन करून घे, आणि ते महत्वाचं आहे की नाही, फोनवर काय तू नंतर पण बोलू शकतोस ना, आणि हे नंतर आनंदाची बातमी तू इथे नंदिनीला देऊ शकतोस ना, त्यामुळे वेळ घालवू नकोस, पटकन लगेच ह्या फोन पेपरवरती तू सह्या करून घे, असं आता भास्कर त्याला म्हणत असतात. त्यामुळे जीवा आता लगेच त्या फोनकडे सरळ इग्नोर करतो आणि फोन उचलत नाही. तर इकडे आपण पाहतो की आता जीवा त्या पेपरवर साईन करत असतो. आता जीवाने नंदिनीचा फोन न उचलल्यामुळे नंदिनी चिडते आणि म्हणत असते, एवढी हिंमत झालेली आहे की सदा माझा फोन सुद्धा उचलायची ह्यांची तयारी नाहीये. जा, आता तर ना मी बोलणारच नाहीये, आता मी उगाचच कशाला काळजी करत बसते, नाही येऊ देतच, आता मी ना ह्यांच्याकडे लक्षच देणार नाही, मी अजिबात आता ह्यांच्याशी फोनवर बोलणारच नाही, फोनच नाही करत आहे. 2 दिवस झालं काही कामाला लागले तर एवढे स्वतःला बिझी समजून घ्यायला लागलेले आहेत ना, असं म्हणून नंदिनी आता फोन ठेवून देत असते. तिला तर जीवाची खूपच काळजी वाटत असते खरं तर, पण मनातच म्हणते, पण मी का उगाचच काळजी करते, मी कोणाची
त्याची काळजी वगैरे काहीच करणार नाही असं इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अनिशा घरी आलेली असते. बहुतेक ती आज रात्री तिथेच थांबणार असते. तर इकडे फ्रूट सॅलड इथे काव्याने बनवलेलं असतं आणि तेव्हा पार्थ तिथे आलेला असतो. पार्थ म्हणत असतो, बापरे मला खरंच खूप भूक लागली होती, माझ्यासाठी बनवले नाही हे काव्या, द्या ना प्लीज. तेव्हा काव्याच्या हातातून मानिनी ते फ्रूट सॅलड काढून घेत असते आणि पार्थच्या हातामध्ये ठेवण्याऐवजी तिथे खालीच जमिनीवर सोडून देते. आता काचेचा बाऊल, त्यामध्ये एवढं सगळं काही फ्रूट सॅलड हे सगळं काही ठेवल्यानंतर ते फ्रूट सॅलड जे आहे ते खाली पडतं आणि खाली पडल्याबरोबर इथे ते पूर्ण काही सांडतं. त्याचबरोबर बाऊल तुटला जातो आणि इथे पार्थ हा मानिनीकडे पाहतच असतो. खरं तर काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तिच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं असतं. तिला वाईट वाटत असतं. मानिनी रागानेच काव्याकडे पाहत असते. तर इकडे पार्थच्या डोळ्यामध्ये आज चक्क पाणी येतं की आज त्याच्या बायकोने इथे फ्रूट सॅलड बनवलं होतं आणि ते इकडे अशा पद्धतीने सांडलेलं आहे. त्यामुळे तिला वाईट वाटतं, त्याला सुद्धा वाईट वाटतं. तर आता काव्या खोलीमध्ये येते आणि म्हणत असते, माझ्यामुळे पार्थच्या देशमुखांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि इथे मी साधं त्यांना फ्रूट सॅलड द्यायला गेले होते. मानिनी काकू अशा का वागतायत, मला त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहू नाही वाटलं. तेव्हा निशा तिला विचारते, का नाही पाहू वाटलं तुला त्यांच्या डोळ्यातलं पाणी? तेव्हा ती म्हणते, कसं पाहू वाटणार, कारण मी त्यांची बायको आहे ना. असं म्हणता क्षणी आता इकडे खूपच मोठा धमाका झालेला असतो. कारण काव्याने नकळतपणे तिने देशमुख म्हणजे पार्थ देशमुखाची बायको आहे असं स्वतःला सांगितलेलं असतं. असं इथे आता अनिशा समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, काव्याला हा दुरावा किती दिवस सहन होईल आणि हे सगळे मानिनीचे नियम लादलेले जे आहे ते सगळे झिडकारून ती काव्या पार्थकडेच परत जाईल का, किंवा आता हे सगळं सत्य मानिनी समोर कसं येईल, पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा छान छान भाग. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा.